देवेंद्रजी, आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा विराजमान झालेलं पाहताना खूप आनंद होतोय। आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी उभे राहिलात आणि हे स्थान पुन्हा मिळवलं। याचा प्रत्येक भाजप कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांना अभिमान वाटतोय। आपल्या या यशस्वी निवडणुकीत छोटासा वाटा उचलताना मला आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान मिळालं। आपल्या प्रचार मोहिमेचा भाग म्हणून आम्ही अनेक प्रकारची जबाबदारी सांभाळली आणि जी यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। मी याच ठिकाणी बऱ्याच बैठका घेतल्या। मतदारसंघातील विविध घटकांशी, मतदार, व्यावसायिक समुदाय, युवक, महिला तसेच पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी नेहमी लहान मोठे कार्यक्रम घेतले। हे सर्व करताना दक्षिण पश्चिम भाजपचे अध्यक्ष श्री रितेशजी गावंडे आणि निवडणूक प्रमुख श्री प्रकाशजी भोयर यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांची साथ मिळत होती। आपल्या प्रचार मोहिमेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून स्ट्रॅटेजी सेंटर यशस्वीरित्या व्यवस्थापित केले, जे आपल्या मतदारसंघातील प्रचार मोहीम अधिक प्रभावी बनवण्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं। या व्यतिरिक्त तळागाळापर्यंत भाजपचा डिजिटल प्रचार वाढवण्यासाठी बीजेपी विंग्स ॲपचं मोठ्या प्रमाणावर इन्स्टॉलेशन सुनिश्चित केलं। यामुळे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढला आणि प्रचार अधिक प्रभावीपणे पोहोचवता आला। या प्रवासात तुमच्यासारख्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली। तुमच्या ध्येयवादी विचारांमुळे आम्हाला दिशा मिळाली। मी आणि सर्व कार्यकर्ते नेहमीच तुमच्यासोबत आहोत। आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला प्रगतीचा नवा शिखर गाठताना पाहण्याची आम्हाला उत्सुकता आहे। आपल्या कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्र प्रगतीचा नवा अध्याय लिहील याची मला पूर्ण खात्री आहे। आपल्या पुढील कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र, जय भारत, नमस्कार।